तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव अंतर्गत ही भरतीची जाहिरात निघाली आहे खालील पदांसाठी आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहे. तर एक नंबरचे जे पद आहे तर ते आहे कार्डिओलॉजिस्ट. तर यासाठी ते एक जागा आहे. यासाठी तुम्हाला DM कार्डिओलॉजी विथ MMC रजिस्ट्रेशन इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 1,25,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे गायनेकोलॉजिस्ट. तर यासाठी तर 4 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MBBS and MD किंवा MS किंवा DGO विथ MMC रजिस्ट्रेशन इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 50,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे पेडिट्रिशियन. तर यासाठी तर 3 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MBBS and MD पेडिट्रिक किंवा DCH विथ MMC रजिस्ट्रेशन इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे ॲनेस्थेसिस्ट. तर यासाठी तर 4 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MBBS and MD किंवा MS किंवा DA किंवा DNB विथ MMC रजिस्ट्रेशन इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे फिजिशियन NPCDS. तर यासाठी तर 3 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MD मेडिसिन किंवा DNB विथ MMC रजिस्ट्रेशन इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 75,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे फिजिशियन टेलिकन्सल्टेशन हब. तर यासाठी तर एक जागा आहे. यासाठी तुम्हाला MBBS and MD मेडिसिन विथ MMC रजिस्ट्रेशन इथे लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे पेडिट्रिशियन टेलिकम्युनिकेशन हब. तर यासाठी पण इथे एक जागा आहे. यासाठी तुम्हाला MBBS and MD पेडिट्रिक किंवा DCH विथ MMC रजिस्ट्रेशन इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला पर व्हिजिटनुसार इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे सायकेट्रिस्ट. तर यासाठी ते एक जागा आहे. यासाठी तुम्हाला MBBSची पदवी अँड MD सायकेट्री किंवा डिप्लोमा इन सायकेट्रिस्ट किंवा DNB तुम्हाला इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 75,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे मेडिकल ऑफिसर MBBS. तर यासाठी ते 39 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MBBSची पदवी प्लस MMC रजिस्ट्रेशन इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 60,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे डेंटिस्ट. तर यासाठी तर 7 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MDS किंवा BDS इथे लागणार आहे. तसेच तुम्हाला अनुभव पण इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 30,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे टेक्निशियन. तर यामध्ये डेंटल टेक्निशियनसाठी इथं 2 जागा आहेत आणि यासाठी तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला 12वी सायन्स अँड डिप्लोमा इन डेंटल हायजिनिस्ट इथे लागणार आहे. तसेच 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे लागेल. त्यानंतरचे पद आहे एक्सरे टेक्निशियन. तर यासाठी इथं 3 जागा आहेत. यासाठी तुम्हाला 10+2 विथ डिप्लोमा इथे लागणार आहे आणि 1 वर्षाचा अनुभव पण तुम्हाला इथे लागेल. त्यानंतरचे पद आहे डायलिसिस टेक्निशियन. तर यासाठी तर 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला 12वी सायन्स अँड डिप्लोमा इथे लागणार आहे. तसेच 1 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे लागेल आणि जे वेतन आहे या पदांसाठी तर तुम्हाला 17,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे सायकोथेरपिस्ट. तर यासाठी तर 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएट डिग्री इन सायकोथेरपी तसेच 1 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 20,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे ऑडिओलॉजिस्ट. तर यासाठी ते 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला ऑडिओलॉजीची डिग्री तसेच 2 वर्षाचा अनुभव इथे लागणार आहे. तसेच RCI रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 25,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे इन्स्ट्रक्टर फॉर हिअरिंग इम्पेअर्ड चिल्ड्रन. तर यासाठी ते 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला बॅचलर डिग्री तसेच RCI रजिस्ट्रेशन इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 25,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे न्यूट्रिशनिस्ट. तर यासाठी तर 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला BSc न्यूट्रिशन होम सायन्स अँड न्यूट्रिशन आणि 1 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 20,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे मेडिकल ऑफिसर मेल RBSK. तर यासाठी तर 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला BMS किंवा BUMS इथे लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे मेडिकल ऑफिसर फिमेल RBSK. तर यासाठी तर 2 जागा आहेत. यासाठी पण तुम्हाला BMS किंवा BUMS इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 28,000 रुपये इथे मिळणार आहे. तसेच जी वयोमर्यादा आहे या पदांसाठी तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत आहे. तसेच रुग्णसेवेशी संबंधित पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 65 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर या पदांसाठी जे परीक्षा शुल्क आहे तर तिथं 150 रुपये आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी तर 100 रुपये आहे. तर तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी जळगाव या नावाने तर बँकेचा DD काढावा लागेल आणि या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती अतिविशेष तज्ज्ञ विशेष तज्ज्ञ तसेच वैद्यकीय अधिकारी. तर या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे आणि यामध्ये सब्जेक्ट नॉलेजसाठी 10 गुण, रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेजसाठी 10 गुण, लिडरशिप क्वालिटीसाठी 10 गुण, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीसाठी 10 गुण तसेच अनुभव असल्यास तुम्हाला इथं 10 गुण असणार आहे. तर अशी तुमची इथं 50 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी.
आणि उर्वरित पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती गुणांकन पद्धतीद्वारे केली जाणार आहे. तर यामध्ये पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण, अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे यासाठी तर 50 गुण, तसेच पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथं 20 गुण, संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास तुम्हाला इथं 30 गुण. तर अशी तुमची इथं 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे उर्वरित पदांसाठी. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. यामध्ये तुमचा फोटो चिपकवायचा आहे. त्यानंतर इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे. आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांचे साक्षांकित प्रती इथं जोडून घ्यायचे आहेत. तर यामध्ये शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, तसेच गुणपत्रिका, कौन्सिल रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र, अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, तर या सर्व कागदपत्रांचे साक्षांकित प्रती तुम्हाला अर्जासोबत जोडायचे आहेत. आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर तिथं 16/7/2024 पर्यंत सादर करायचे आहेत. आणि अर्ज सादर करण्याचे ठिकाण आहे तर तिथं दिलेले आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, नवीन बिल्डिंग, जिल्हा परिषद जळगाव. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर तिथे सादर करायचे आहेत. तसेच या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळी इथं मिळून जाईल. तर तिथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तर वरील जी पदे आहेत तर तिथं निवड कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो इथे 29/6/2027 पर्यंत असणार आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.